नमस्कार. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता सोरायसिसवरती, घरगुती उपचार म्हणून एक ऑर्गॅनिक साबण बनवला होता. तर तो व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आणि म्हणून मग मी आजच्या व्हिडिओमध्ये माझी सोरायसिसची स्टोरी सांगणार आहे. म्हणजे सोरायसिस जर्नी माझी. सोरायसिस झाला हे मला कधी माहीत झालं किंवा सोरायसिसवरती मी काय उपचार केले ते सांगणार आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर तर पावसाळ्यामध्ये मला हा त्रास चालू झाला होता. जवळजवळ 8 वर्षांपूर्वी पावसाळ्यामध्ये हा त्रास चालू झाला आणि सगळ्यात पहिल्यांदा पायाच्या बोटांना त्रास जाणवायला लागला आणि आम्हाला असं वाटलं चिखली वगैरे असेल म्हणून मग आम्ही प्राथमिक जे काही उपचार असतील ते केले. नंतर मग जे काही ट्यूब असतील त्या आणल्या होत्या. नंतर डॉक्टरांचा पण सल्ला घेतला, पण तरी काही तो बरा होईना. जवळजवळ 2 वर्ष हा उपचार चालला होता. जवळजवळ म्हणजे मुंबई, पुणे, परत गावाला सुद्धा म्हणजे बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो. ते गोळ्या औषधं द्यायचे, तेवढ्यापुरतं बरं व्हायचं आणि मग परत चालू व्हायचं. तर मग जवळजवळ पुण्याला आम्ही सगळ्यात शेवटी म्हणजे जवळजवळ 2 वर्षानंतर पुण्याला जेव्हा आम्ही गेलो होतो, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे सोरायसिस आहे आणि हे शेवटपर्यंत बरं होत नाही. म्हणजे आत्ता तुम्ही गोळ्या औषधं घेऊन बरं केला म्हणजे उपचार वगैरे झाले, तर ते परत म्हणजे चालूच राहणार आयुष्यभरापर्यंत. म्हणजे आणि हा प्रामुख्याने मानसिक ताणतणाव किंवा म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे होतो. आपल्या म्हणजे शरीरातली जी हार्मोनल चेंज होतात, तर त्याच्यामुळे हे होतं म्हणजे वाढतं आणि हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात वाढतो. परत म्हणजे काही मानसिक ताणतणाव असेल तर मग वाढतो आणि मग त्याच्या काही पथ्य पण सांगितले आम्हाला की म्हणजे तेलकट, तुपट काही खायचं नाही. परत जास्त मीठ वगैरे काही खायचं नाही. परत वांगी वगैरे म्हणजे गवारीच्या शेंगा असं मी अवॉइड केलं. मला सांगितलं नाही वांगी, गवारी, पण खारट काही खायचं नाही, तेलकट काही खायचं नाही. परत म्हणजे जास्त टेन्शन वगैरे स्ट्रेस असला की हार्मोनलमध्ये चेंज होतात आणि हार्मोनल चेंज झाले की मग आपले परत चालू होतं आणि हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात वाढतं. त्याच्यावरती एक प्राथमिक म्हणजे आपल्याकडे काही क्रीम नसताना आपण एक उपचार करू शकतो. तो म्हणजे आपलं कोकोनट जे ऑइल आहे, म्हणजे आपण केसांना जे ऑइल लावतो ना, सगळ्यात अगोदरचे लोक आणायची कोकोनट ऑइलची त्या निळ्या कलरच्या बाटल्या असतात, तर त्या लावू शकतो आपण. पण मी त्या लावून बघितलं, त्याने एवढा काही फरक पडत नाही आणि त्याच्यावरती मी अजूनसुद्धा माझे उपचार चालूच आहेत. म्हणजे थोडं काही प्रमाणात कमी जास्त झालं की मग तो परत वाढतो सोरायसिस हा आजार. तर त्याच्यावरती उपचार म्हणून मी आत्ता सध्या लास्ट 2 वर्षापूर्वी परत एकदा डॉक्टरकडे गेले होते. तेव्हासुद्धा काही क्रीम मी त्याच क्रीम आता चालू ठेवल्या. तर ती क्रीम कोणती ते पण मी तुम्हाला सांगते. तर ना, हीच ती बॉटल आहे, मी आत्ता घरातून घेऊन आले. ह्याचं नाव आहे आणि ही तुम्ही अगदी म्हणजे कोणतीही शंका मनात न बाळगता तुम्ही वापरू शकता. तर ह्या औषधाचं नाव बघा आणि हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलेलं आहे आम्ही आणि ही लावल्यानंतर अगदी म्हणजे 7-8 दिवसानंतर म्हणजे तुमचं कितीही जास्त म्हणजे ह्याचं दुखणं असू द्या तरी ते फरक पडतो. तर बघा, ह्याचं नाव मी अगदी पुढं लावते आणि तुम्हाला पण असा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर हे औषध तुम्ही अगदी म्हणजे कोणत्या शंका मनात न आणता तुम्ही वापरू शकता. कारण की हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी आणलं होतं आणि हे औषध मी पुढे कंटिन्यू चालू ठेवलं. म्हणजे जेव्हा जेव्हा मला त्रास होईल ना किंवा मला असं वाटेल की आता म्हणजे हिवाळ्यात जास्त करून त्याचा त्रास जाणवतो, तर मी हे औषध असं कंटिन्यू चालूच ठेवले आणि मी जवळजवळ म्हणजे आमच्या इथून जरा लांब आहे ना मेडिकल वगैरे, तर मग मी एका वेळेस 2 बॉटल आणून ठेवते आणि शक्यतो आपण कसं म्हणजे आपलं मॉइश्चरायझर वगैरे रोज वापरतो, तर त्या प्रमाणात तुम्ही थोडं थोडं प्रमाणात जिथे त्रास होतो तिथं जरी लावलं तरी याचा फायदा होतोय. आणि सोरायसिस म्हणजे हा कसा असतो, खवल्या वगैरे निघतात त्याच्या सफेद वगैरे आपल्या इथून बघा, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. इथं असेल माझ्या इथं. आता बरं झाले, मी हेच औषध मी चालू ठेवलं होतं कंटिन्यू. तर इकडून पण असेल बहुतेक. म्हणजे हे ना असं कोपराना वगैरे होतं, म्हणजे बघा असं इथं पाठीमागं. तर पायाचे म्हणजे जी काही बोटं असतील, हाताची बोटं किंवा कोपर असतील, परत जे आपले घोटं आहे ना, पायाचा घोटा, तिथं, परत टाचा वगैरे असतील तिथं जास्त प्रमाणात जाणवतो. माझ्या पूर्ण इकडून मानेला झालं होतं, म्हणजे पूर्ण अशी इथपर्यंत मान अशी म्हणजे एकदम असं सफेद सफेद व्हाईट निघायचं ते. आणि मग त्याच्यानंतर हीच ती क्रीम, ही ॲलर्जीला सुद्धा चालते. क्रीम नाही, ही लोशन आहे. निओसेलिक लोशन म्हणून बघा.
तर हे तुम्ही अगदी म्हणजे कुठल्याही शंका मनात न आणता वापरू शकता. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ह्याची ट्रीटमेंट चालू आहे माझी. आणि त्याची औषधंसुद्धा बरीच महाग असतात. त्याच्यामुळे सारखं डॉक्टरकडे जायला सुद्धा नाही परवडत. तर तुम्ही हे औषध आणून नक्कीच तुम्ही तुमचं बरं करू शकता. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझा हा छोट्याशा व्हिडिओने तुम्हाला जर हेल्प झाली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा. थँक्यू. बाय.